लोकप्रिय खासदार कपिल पाटील ती, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे, आपल्या ठाण्याचे लोकप्रिय आमदार संजय केळकरजी, नरेंद्र पवारजी, संदीप लेले, माधवीताई नाईक, प्रसाद लाड, रामभाऊ तायडे, आपले आरपीआयचे, शिवसंग्रामचे रमेश आमरे, सुरेशजी बारसिंगे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आणि जगभरातल्या शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं ज्या राजानं स्वराज्य कसं स्थापित केलं पाहिजे हेही आम्हाला शिकवलं आणि स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात कसं केलं पाहिजे हेही आम्हाला शिकवलं, अशा प्रकारचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. हा एक विलक्षण योग आहे असं मला खऱ्या अर्थानं वाटतं. बंधू भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे होते की ज्यांनी पारतंत्र्यामध्ये असलेल्या आपल्या भारताला या ठिकाणी स्वातंत्र्य काय असतं, स्वराज्य काय असतं हे दाखवून दिलं. आणि खऱ्या अर्थानं तो एक काळ असा होता की ज्या काळामध्ये देशातले मोठे मोठे राजे, मोठे मोठे अधिकारी, सेनापती हे मोगलांचं मांडलिक बनायला तयार असायचे, परकीय आक्रांत्यांकडे चाकरी करायला तयार असायचे आणि आपला स्वाभिमान गहाण ठेवून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चाकरी करताना दिसायचे. अशा अवस्थेमध्ये 14 वर्षाचा एक मुलगा हा उठतो, स्वराज्याची शपथ घेतो, मुठभर मावळे सोबत घेतो आणि स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेऊन आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन, जिजाऊ मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन अशा प्रकारे मैदानामध्ये जातो की खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केल्यानंतरच तो त्या ठिकाणी थांबतो. अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी 18 पगड जातीच्या 12 मावळातल्या लोकांना एकत्रित केलं, छोट्या छोट्या माणसाला एकत्रित केलं. खऱ्या अर्थानं ज्याला चेहरा नव्हता, ज्याला आवाज नव्हता, ज्याला कुठलं अस्तित्व नव्हतं, ज्याला अस्मिता नव्हती, अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांचा संचय केला आणि एक सकारात्मक कुठलं अस्तित्व नव्हतं, ज्याला अस्मिता नव्हती, अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांचा संचय केला आणि एक सकारात्मक शक्ती उभी केली आणि त्या सकारात्मक शक्तीनं स्वराज्याची स्थापना केली. पण स्वराज्याच्या स्थापनेनंतर त्या स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याचं काम देखील महाराजांनी केलं आणि सुराज्याकडे नेताना भेदभाव रहित अशा प्रकारचं राज्य की ज्या राज्यामध्ये धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, पंथाच्या आधारावर, भाषेच्या आधारावर कुठलाही भेद नव्हता. एक असं राज्य की ज्या राज्यामध्ये न्याय होता. कितीही मोठ्या माणसांनी अन्याय केला तरी देखील त्या अन्यायाची शिक्षा तीच होती जी एखाद्या छोट्याशा माणसांनी केलेल्या अन्यायाची होती. प्रत्येकाला सारखा न्याय हा त्या राज्यामध्ये मिळायचा आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये आपण सगळे लोक ज्या व्यक्तीच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न करतो, ज्यांच्या विचारांनी चालण्याचा प्रयत्न करतो ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांकडनं दुसरं शिकण्यासारखं काय आहे? महाराजांची मुद्रा आपल्याला माहिती आहे. महाराजांची जी मुद्रा होती त्या मुद्रेवर संस्कृतमध्ये लिहिलं होतं, आपल्याला माहिती आहे, प्रतिपतचंद्र लेखेव. आणि शेवटी मी सगळं सांगत नाही, मुद्रा भद्राय राज्यते, अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे काही लिहिलं होतं त्याचा अर्थ काय होता? त्याचा अर्थ असा होता की ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र अमावस्येपासनं फुलत फुलत पौर्णिमेपर्यंत त्या ठिकाणी मोठा होत जातो, ज्याप्रमाणे त्याचं तेज वाढत जातं, ज्याप्रमाणे त्याची आभा वाढत जाते, त्याचप्रमाणे राजांची मुद्रा व त्याचा लौकिक वाढत गेला पाहिजे. या ठिकाणी मुद्रा वाढत गेली असं नाही पाहिजे असं नाही म्हटलेलं, केवळ पैसा वाढत गेला पाहिजे असं नाही म्हटलेलं. काय म्हटलंय? राजांची मुद्रा आणि त्याचा लौकिक वाढत जाईल. खऱ्या अर्थानं आज जर आपल्याला काही शिकायचं असेल तर
सगळ्यात पहिलं हे शिकलं पाहिजे की या ठिकाणी मुद्रा नाही, मुद्रेपेक्षा लौकिक महत्वाचं आहे. दुर्दैवानं आज ज्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण जगतोय, जे राजकारण या ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा अन्य ठिकाणी आपण पाहतोय, त्या ठिकाणी लौकिकाची चिंता कोणाला नाही आहे, मुद्रेची चिंता आहे. मुद्रा किती मिळेल, मुद्रा किती जमा करता येईल, माझ्या घरी किती मुद्रा येईल याचाच विचार आहे. मुद्रा ही राज्याची वाढली पाहिजे आणि लौकिक हा व्यक्तीचा वाढला पाहिजे. हा जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितला, त्या विचारांनी प्रेरित होऊन आज खऱ्या अर्थानं राजकारण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या ठाण्यामध्ये परिवर्तनाकरता आपण जेव्हा उतरलो त्यावेळेस आपला भाव देखील हाच आहे की मुद्रा वाढायची असेल तर सर्वसामान्याची वाढली पाहिजे. मुद्रा वाढायची असेल तर ती राज्याची वाढली पाहिजे, महापालिकेची वाढली पाहिजे, नगरसेवकांची नाही. नगरसेवकांचा लौकिक वाढला पाहिजे. महापालिकेत काम करणारे महापौर, उपमहापौर, ती महापालिका चालवणारे नेते यांचा लौकिक वाढला पाहिजे. पण दुर्दैवाने मुद्रा वाढत जाते आणि लौकिक कमी होत जातो. अशा प्रकारची अवस्था आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हाही प्रश्न आहे की आज शेवटची सभा खरं म्हणजे घ्यायला पाहिजे होती, पण मी सांगितलं सभा नाही, आज कार्यकर्त्यांशी संवाद केला पाहिजे. आज बूथच्या कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे. मी सभेकरता नाही आलो, मी बूथच्या कार्यकर्त्यांशी बोलण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आणि मग याकरता मी ठाणंच का निवडलं? बूथच्या कार्यकर्त्यांशी बोलण्याकरता मुंबई नाही, पुणे नाही, नाशिक नाही, मी ठाण्यामध्येच का आलो? मी ठाण्यामध्ये याकरता आलो की खऱ्या अर्थानं या ठाण्यानी पहिल्यांदा ही ताकद दाखवली की आम्ही अन्यायाच्या विरुद्ध वेगळे लढण्याकरता तयार आहोत. अशा प्रकारची ताकद ही या ठाण्यानं दाखवली. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, सिंहानं नेहमी आपली ओळख ही लक्षात ठेवली पाहिजे. एक सिंहाचा छावा हा त्या ठिकाणी हरवला, बकऱ्यांच्या कळपामध्ये गेला, काही दिवस बकऱ्यांच्या कळपामध्ये राहिला आणि त्या ठिकाणी बकऱ्यांच्या कळपामध्ये गेल्यानंतर त्याचं शौर्य हरवलं. त्याचं शौर्य हरवल्यानंतर तो देखील त्या ठिकाणी बकऱ्यांसारखाच वागू लागला. अचानक एक दिवस सिंहाचा कळप आला, त्यांच्या लक्षात आलं आपला छावा आहे, बकऱ्यांमध्ये अडकलाय. त्या छाव्याला त्यांनी त्यातनं बाहेर काढलं, त्या छाव्याला नेलं, तलावापाशी नेलं, तलावामध्ये त्याचा चेहरा दाखवला. आपला चेहरा पाहिल्याबरोबर त्या छाव्याने डरकाळी फोडली, कारण त्याच्या लक्षात आलं मी बकरी नाही आहे, मी सिंह आहे. तसंच माझ्या इथल्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आलं की किती दिवस अशाच प्रकारे आम्ही फरफटत जायचं. अरे ताकद आमची आहे, शक्ती आमची आहे, मग या ताकदीचा, या शक्तीचा उपयोग हा आम्ही का करू नये? आणि म्हणून या ठिकाणी केवळ राजकारणाकरता नाही, खऱ्या अर्थानं इथल्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं हा निर्णय केला की या महानगरपालिकेमध्ये परिवर्तन केलं पाहिजे, सत्ता सामान्यांकरता राबवली पाहिजे. आणि त्याकरता आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वात आधी हा निर्णय करून या ठाण्यामध्ये युती तोडण्याचा निर्णय हा आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केला. खरं म्हणजे मला देखील विचारलं नव्हतं, कोणाचीच परवानगी घेतली नव्हती, पण परवानगी घेतली नव्हती तरी त्यांच्यामधली हिंमत होती. आम्ही ठरवलं यांच्या पाठीशी उभं राहू, कारण यांचं पौरुष जागृत झालाय, यांना अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आहे. आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय केला की इथल्या ठाण्याच्या लोकांमध्ये जर एवढी ताकद आहे, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढी ताकद आहे की आपल्या भरोशावर ते या ठिकाणी परिवर्तन करायला निघाले आहेत, तर भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहील. पण आता आतली गोष्ट सांगतो, ठाण्यातल्या कार्यकर्त्यांनो, तुम्ही असा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या पाठीशी मी उभा राहिलो. तुम्हाला मी एका शब्दानं हे विचारलं नाही की असा निर्णय तुम्ही का केला. याचं कारण सांगतो, या ठिकाणी युती तोडली पाहिजे, वेगळं झालं पाहिजे. याकरता तुमचे नाही, सर्वात जास्त या ठाण्यातल्या लोकांचे SMS हे सातत्याने मला आले की आता भारतीय जनता पक्षाची फरफट बंद करा. ठाण्यातल्या इतक्या लोकांनी मला SMS पाठवून सांगितलं की इतक्या वर्षाची ही ठाण्यातली जी फरफट आहे, ही फरफट या ठिकाणी आता बंद केली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षानं वेगळं लढलं पाहिजे. आता ठाण्याचा जीव देखील गुदमरतोय. या महानगरपालिकेमध्ये आम्हालाही विकल्प हवा आहे.
ठाण्यातल्या जनतेनं सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्हाला जायचं नाही, पण तुम्ही जर शिवसेनेसोबत राहिलात तर आमचा जो पर्याय नाही, आज आम्हाला सक्षम पर्याय हवाय, आमच्या विचाराचा पर्याय हवाय आणि आमच्या विचाराची सुरुवातच तुमच्यापासून झाली आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की या ठिकाणी ही युती तोडा. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी युती तोडण्याची घोषणा केली त्यावेळी लोकांचा दबाव माझ्यावर देखील होता आणि त्या दबावाचा सन्मान करत तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी घेतला. बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे, कार्यकर्त्यांना कल्पना आहे, हा ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा होता, हा जनसंघाचा जिल्हा होता. या ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका या जनसंघाच्या होत्या. या ठाणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ताकद ही जनसंघाची होती. पण राष्ट्रवादाचा मुद्दा ज्यावेळी व्यापक झाला आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर ज्यावेळी शक्ती संचय करण्याची वेळ आली त्यावेळी आम्ही देखील ठरवलं, कारण आम्ही कृतज्ञ नव्हतो, आम्ही हा निर्णय केला की राष्ट्रवादाचा मुद्दा ज्या ठिकाणी आहे, व्यापक हिंदुत्व ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी राष्ट्रवादावरच प्रश्नचिन्ह आहे, त्या ठिकाणी आमच्या शक्तीमध्ये विभाजन होऊ नये. आणि म्हणून त्यावेळी शिवसेनेच्या सोबत आम्ही गेलो. आनंद दिघेंसारखा एक नेता होता, ज्या नेत्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. आनंद दिघेंच्या नेतृत्वात आम्ही देखील त्यावेळी काम केलं. खऱ्या अर्थानं या ठाण्यामध्ये राष्ट्रवाद रुजला पाहिजे याकरता आम्ही दुय्यम भूमिका स्वीकारली. आमचं असलेलं ठाणं, आमचा असलेला ठाणे जिल्हा हा रोज थोडा थोडा आम्ही शिवसेनेला देत गेलो, कारण आमच्या नजरेसमोर सत्ता नव्हती, पद नव्हती, सत्ता गौण होती, पद गौण होते. आमच्या नजरेसमोर केवळ राष्ट्रवादी विचार होता आणि त्या राष्ट्रवादी विचाराचं नेतृत्व करण्याकरता आपण आनंद दिघेंना ताकद दिली पाहिजे, म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. पण दुर्दैवाने आज आनंद दिघेंची सेना नाही आहे. ही सेना आनंद दिघेंची सेना नाही आहे. ही सेना आता स्वार्थी लोकांची सेना झाली आहे आणि म्हणून या सेनेच्या सोबत राहायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आम्हाला या ठाण्यामध्ये या ठिकाणी घ्यावा लागला. खरं म्हणजे मला या ठिकाणी आपल्या समोर सांगितलं पाहिजे, बंधू भगिनींनो, आज ठाण्यामधल्या सेनेची अवस्था काय आहे. आता नेत्यांच्या घरी तिकीट द्यायला काही माझी हरकत नसते. जर नेत्यांची मुलं चांगलं काम करत असतील, ते जर पक्षाचा विचार घेऊन जात असतील तर त्यांना देखील तिकीट दिली पाहिजेत. एखादा अपवाद करायला हरकत नसते. पण ठाण्याची अवस्था काय आहे. शिंदे साहेबांच्या भावाला, सख्ख्या भावाला तिकीट आहे, ते मंत्री, मुलगा खासदार, सख्खा भाऊ त्या ठिकाणी नगरसेवक. देवराम भोईर यांच्या घरी 4 तिकीट आहेत. एच पाटील यांच्या घरात 3 तिकीट आहेत. खासदार राजन विचारे यांच्या घरात 2 तिकीट आहेत. प्रताप सरनाईक यांच्या घरात 2 तिकीट आहेत आणि 1 तिकीट खास कार्यकर्त्याच्या पत्नीकरता घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ही महानगरपालिका कशा करताय, ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काम केलं त्यांच्याकरता नाही आहे. ही केवळ नेत्यांच्या घरच्या करताय. आणि भांडणं कशा करताय. उद्धवजींची सभा तुझ्या नातेवाईकाकडे होईल की माझ्या नातेवाईकाकडे होईल याकरता या ठाण्यामध्ये खऱ्या अर्थानं अशा प्रकारची ही या ठिकाणी कॉम्पिटिशन चाललेली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या स्वार्थी लोकांच्या सोबत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला राहायचं नाही. आणि म्हणून आपण आता वेगळा रस्ता हा या ठिकाणी ठरलेला आहे. आपल्या विचाराचं हे शहर आहे आणि आपल्या विचाराच्या या शहरामध्ये खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस सुरुवात केली विधानसभेमध्ये, लोक असं म्हणायचे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, या ठाण्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी संजय केळकरांच्या रूपानं पहिलं कमळ आम्ही फुलवून दाखवलं आणि इतरही 3 जागांवर आम्ही अतिशय चांगली त्या ठिकाणी 2 जागा आणि तिसरी त्या ठिकाणी आम्ही चांगली फाईट दिली. आणि त्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही दाखवून दिलं की ठाणे हे तुमच्या दावणीला बांधलेलं नाही आहे, हे आमचं देखील ठाणे आहे. ह्या ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं देखील अस्तित्व आहे. आणि बंधू भगिनींनो, मी तर तुम्हाला निश्चितपणे सांगतो, या निवडणुकीमध्ये ठाणेकरांनी परिवर्तनाचा पर्याय या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वीकारला आहे. मी आभार मानतो आमच्या त्या कार्यकर्त्यांचे, ज्या कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही. छोटी तिकीट देत असताना काही लोकांना आपल्याला देता येतात, काहींना देता येत नाही. काही आमच्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला. त्या कार्यकर्त्यांनी नाराज होऊन त्या ठिकाणी फॉर्म भरले. पण मी 22 कार्यकर्त्यांना विनंती केली की तुम्ही हा फॉर्म जरी भरला असला तरी देखील आज
महत्वाचा पक्ष आहे, आज महत्वाचा विचार आहे. तुम्हाला संधी आज नाही मिळाली तर उद्या मिळेल, नाही मिळाली तर हजारो कार्यकर्ते आहेत ज्यांना कधीच संधी मिळाली नाही तरी देखील ते पक्षाकरता काम करतायत. मग आज या अटीतटीच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि पक्षाने सांगितलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि बंधू भगिनींनो, माझ्या कार्यकर्ता बंधूंनो, या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो, 22ही लोकांनी आपला फॉर्म परत घेऊन त्या ठिकाणी काम भारतीय जनता पक्षाचं सुरू केलं. कारण या पक्षामध्ये व्यावसायिक राजकारणी नाही आहेत. हा पक्ष महानगरपालिकेच्या भरोशावर चालणारा पक्ष नाही आहे. या पक्षामध्ये विचार आहेत. हा विचारांचा पक्ष आहे, विचारांच्या आधारावर काम करणाऱ्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून त्या 22ही लोकांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, मोठ्या प्रमाणात ही चर्चा झाली की बाहेरून लोक भारतीय जनता पक्षामध्ये आले, बाहेरून लोक भारतीय जनता पक्षामध्ये आले. हो, काही प्रमाणात लोक आले आणि त्याचं कारण देखील होतं की लोकांना हा विश्वास होता की निवडून येणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, त्यामुळे सगळ्यांचाच ओढा भारतीय जनता पक्षाकडे होता. काही लोकांना आम्ही देखील या ठिकाणी घेतलं, जे ताकदीचे होते, मजबूत होते त्यांना घेतलं. पण या ठिकाणी त्यांना का घेतलं हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. बंधू भगिनींनो, या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाभारताची चर्चा फार झाली, पण मी महाभारताची चर्चा करणार नाही, मी रामायणाची चर्चा करणार आहे. आणि रामायणामध्ये आपण बघितलं, रावण मजबूत होता, फार ताकदवर होता, अनेक विद्या होत्या, मंत्रतंत्र जाप सगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रवृत्ती या त्याच्याकडे होत्या. अशा सगळ्या प्रवृत्तींचा वापर रावण करत होता. त्या रावणाला त्या ठिकाणी मारण्याकरता, त्याचा निपात करण्याकरता पहिल्यांदा ज्यावेळी हनुमंत गेले, आपल्याला माहिती आहे हनुमंतांना देखील ताकद माहिती नव्हती. हनुमंताची ताकद त्यांना सांगितली की लहानपणी तू सूर्याला धरायला गेलेला अशा प्रकारचा तू व्यक्ती आहे, तुझ्यात ही ताकद आहे, तुझ्यात हे तेज आहे, तू वायूचा पुत्र आहे आणि वायूचा पुत्र हा अशा प्रकारे या ठिकाणी बसू शकत नाही. आणि वायूच्या पुत्रांनी झेप घेतली, झेप घेऊन त्या ठिकाणी रावणाकडे ते गेले. त्या ठिकाणी सीता माईला त्यांनी रामाचा निरोप दिला, त्यांच्या शेपटीला आग लावली, त्यावेळी लंकेला जाळलं. पण नुसतं तेवढंच करून ते परत आले नाही, त्याच वेळी त्यांनी बिभीषणाला देखील हेरून ठेवलं की लंका जर या ठिकाणी भस्म करायची असेल तर बिभीषणाची आपल्याला आवश्यकता पडेल. आणि परत येऊन सांगितलं की आपल्याला बिभीषणाची आवश्यकता आहे, बिभीषणाला देखील या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या ठाण्याच्या कार्यकर्त्यांचं पौरुष हे हनुमानासारखं जागृत झालं. त्यांनाही आम्ही सांगितलं, अरे तुम्ही कोण आहात, ज्यांनी हा ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवाद सुरू केला ते तुम्ही आहात, तुमची शक्ती समजून घ्या. त्यांची शक्ती सांगितल्याबरोबर त्यांनी हनुमान उडी मारली आणि त्यांनी हनुमान उडी मारल्याबरोबर तुमची शक्ती समजून घ्या. त्यांची शक्ती सांगितल्याबरोबर त्यांनी हनुमान उडी मारली आणि त्यांनी हनुमान उडी मारल्याबरोबर काही विभीषणांना आम्ही आमच्याकडे घेतलं, कारण त्या विभीषणाच्या भरोशावरच या लंकेचं दहन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून काळजी करायचं कारण नाही. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. इतिहासामध्ये विभीषणाचं महत्व तर आहेच, पण हनुमानाचं महत्व हे सर्वाधिक आहे. आणि त्यामुळे विभीषणाचंही महत्व राहणार आहे आणि हनुमंताचंही महत्व राहणार आहे. हनुमंताचं महत्व या ठिकाणी कोणीच कमी करू शकत नाही. आणि म्हणून पक्षातल्या सगळ्या हनुमंतांना या ठिकाणी विनंती करण्याकरता आलो आहे, तुमची शक्ती जागृत झाली आहे. अरे तुम्ही वायुपुत्र आहात, तुम्ही सूर्याला गिळणारे ही हिंमत ठेवणारे आहात. मग या ठिकाणी तर आपल्या समोर कोण आहे, त्यांची काय सूर्याशी तुलना होऊ शकते, त्यांची तुलना दिव्याशी देखील होऊ शकत नाही. अशा प्रकारची मंडळी आपल्या समोर आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. बंधू भगिनींनो, या महानगरपालिकेमध्ये सातत्याने चर्चा होते, ही महानगरपालिका कशी चालली पाहिजे, ही महानगरपालिका कशी चालली पाहिजे. हो, खरं आहे, आम्हालाही असं वाटतं की ती वेगळ्या प्रकारे चालली पाहिजे. पण खरा प्रश्न हा नाही आहे की महानगरपालिका कशी चालली पाहिजे. खरा प्रश्न हा आहे, महानगरपालिका कशा करता चालली पाहिजे, कोणा करता चालली पाहिजे, हा खरा प्रश्न आहे. आज महानगरपालिका चालते, पण ती एकीकडे आयुक्त काम करतायत, आयुक्त मोठ्या प्रमाणात विकास करतायत, पण आयुक्त हे निवडून आलेले प्रतिनिधी नाही आहेत.
लोकशाही जनता पक्षाच्या जनसंघाच्या स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी आपलं घर दार सोडून 2 वर्ष जेलमध्ये काढले आणि त्यांच्यामुळे ही लोकशाही आता लोकशाहीच्या गप्पा तुम्ही मारताय ती लोकशाही परत आणणारे आम्ही आहोत आणि त्यावेळी करता नाहीये आता परीक्षा आपला विचार रुजवण्याकरता नाहीये आपल्या विचाराला लोकांनी स्वीकारलाय देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये निर्भेळ बहुमत हे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशानं दिलाय त्यामुळे आता परीक्षा आपल्या विचाराची नाही आहे आता या ठिकाणी आपली परीक्षा आहे ती जिंकण्याची परीक्षा आहे तुमच्या पिढीला इतिहास घडवण्याची संधी मिळाली आहे इतिहास घडवण्याची संधी ही जीवनामध्ये फार कमी मिळते तो इतिहास घडवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे या संधीचा उपयोग करून या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करा खरं म्हणजे ही लढाई मतांची आहे हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे माझी विनंती आहे या मंदिराचं पावित्र्य खराब करू नका या मंदिराचं पावित्र्य कोणी खराब करत असेल त्या ठिकाणी गुंडशाही झुंडशाहीच्या आधारावर या ठिकाणी कोणी जर तुमची दमदाटी करत असेल तर त्याला जशास तसं उत्तर द्या लोकशाहीची कास सोडू नका लोकशाहीची पवित्रता या ठिकाणी सोडू नका लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं आपल्याला श्रीकृष्णानं सांगितलंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे दुर्दैवानं आपल्याला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अन्याय वाढेल तेव्हा श्रीकृष्णच जन्म घेईल आणि त्या अन्यायाचं निर्दालन करेल पण श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं मी जन्म घेणार नाही तुमच्या प्रत्येकातला श्रीकृष्ण जागृत करा आणि तुम्हीच अन्यायाचं निर्दालन करा तुम्ही श्रीकृष्ण बना आज ती जबाबदारी बंधू भगिनींनो तुमच्यावर आली आहे या ठाण्यामध्ये आज तुम्हाला विजयाकडे आपल्या पक्षाला न्यायचं आहे प्रत्येक घर या ठिकाणी पिंजून काढा प्रत्येक घरामध्ये आपण या ठिकाणी पोचा प्रत्येक घरामध्ये पोचून त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला कशा प्रकारे आपल्या पक्षाला जिंकवलं पाहिजे हे सांगा छत्रपती शिवाजी महाराजांची एक कथा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे वेश पालटून आपल्या राज्यामध्ये फिरायचे आणि राज्यामध्ये फिरत असताना गरीबाच्या घरी सामान्य माणसाच्या घरी जायचे त्यांची अडचण काय आहे त्यांना काय समस्या आहेत त्या समस्या त्या शोधून काढायचे बंधू भगिनींनो अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज एका गरीब बाईच्या घरी गेले आणि तिच्या घरी गेल्यानंतर तिने महाराजांना म्हटलं अरे तू आलायस तू उपाशी दिसतोयस जरा जेवून घे महाराज जेवायला बसले तिने भात वाढला भातावर वरण वाढलं वरण त्या ठिकाणी भातावरनं सरकायला लागलं ती म्हणाली की या ठिकाणी अशा प्रकारे भात खाऊन चालणार नाही तुला जर या ठिकाणी भात खायचा असेल तर त्या भाताचा बुरुज तयार कर त्याच्यामध्ये खड्डा कर आणि मग त्याच्यामध्ये वरण टाक म्हणजे ते वरण बाहेर जाणार नाही छत्रपतींच्या लक्षात आलं कारण ती असं म्हणाली की हो आमचे छत्रपती राजे फार चांगले आहेत त्यांनी खूप उत्तम काम केलंय त्यांचे किल्ले देखील चांगले आहेत पण त्याची तटबंदी देखील तेवढीच चांगली असली पाहिजे तशाच प्रकारची तटबंदी या भाताची तू कर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी आपल्या सगळ्या लोकांना बोलवून सांगितलं की आपले किल्ले किती चांगले असले तरी त्याची तटबंदी जोपर्यंत मजबूत असणार नाही तोपर्यंत आपले किल्ले सुरक्षित राहणार नाही आता आपल्याला किल्ले जिंकायचे आहेत आपले किल्ले काय आहेत आपले किल्ले म्हणजे बूथ आहे बूथवरची लढाई आहे प्रत्येक बूथचा सेनापती या ठिकाणी आहे जो बूथचा प्रमुख आहे तो आपापल्या बूथचा सेनापती आहे बूथच्या सेनापतीने आपापला बूथ त्या ठिकाणी लढवायचा आहे आपल्या बूथची तटबंदी मजबूत करा आणि ती तटबंदी मजबूत करून या ठिकाणी आपण हा विजय मिळवणारच आहोत मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे खूप लोक काय काय सांगतात पण ठाण्याच्या कार्यकर्त्यांना एवढं सांगतो परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उसके फैले हुए पंख बोलते हैं परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उसके फैले हुए पंख बोलते हैं और वही रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं आता बोलायची वेळ नाही आहे छत्रपतींचं नाव घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या मैदानात जा विजय तुमचा आहे विजय तुमचा आहे विजय तुमचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।